भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघांमधला दुसरा कसोटी क्रिकेट सामना हा गुवाहाटीमध्ये उद्यापासून खेळवला जाणार आहे। पण या कसोटी सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का बसलेला आहे। भारताचा कर्णधार शुभमन गिलला दुखापत झाली आहे आणि त्याला सामन्याला मुकावं लागणार आहे। दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोलकात्यात झालेल्या पहिल्या कसोटीत शुभमनच्या मानेला दुखापत झाली। सामन्यादरम्यानच त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं आणि तेव्हापासूनच गिलच्या दुसऱ्या कसोटीच्या समावेशाबद्दल साशंकता होती। म्हणून आता शुभमन गिलच्या जागी रिषभ पंत भारतीय कसोटी क्रिकेटच्या टीमची नेतृत्वाची धुरा सांभाळेल। बीसीसीआयने आज याची घोषणा केली। त्यामुळे कसोटी टीम इंडियाचं नेतृत्व करणारा रिषभ पंत भारताचा 38वा खेळाडू ठरलाय। महेंद्रसिंग धोनीनंतर पहिलाच यष्टिरक्षक कर्णधार रिषभ पंत असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।